हाय गाईस, तर आज आपण जातो क्षेत्र कणकेश्वर. हे ठिकाण अलिबागपासून साधारण 10 ते 12 किलोमीटर अंतरावर आहे आणि हे ठिकाण मापगाव गावामध्ये आहे. आणि ह्याच्या पुढे आपल्याला पायऱ्या चढून जायच्या वरती आणि ह्याला साधारण 650 पायऱ्या आहेत. तर त्या आपल्याला आता चढून जायचं आहे. तर आपण आता जात आहोत, चला. तर आता मी पायऱ्या चढत आहे. साधारण आपल्याला 5000 फूट चालायचं आहे आज. तर आता जातो. मी आलेलो आहे दुपारच्या टायमात, साधारण 11 साडे 11 वाजलेले आहेत. त्यामुळे ऊन आहे, खूप गरम होत आहे. जर पाऊस पडत असेल तर तुम्हाला चढायला अजिबात दम लागणार नाही. इथे नेहमी येणारी माणसं नॉनस्टॉप चढतात. साधारण 15 ते 20 मिनटामध्ये ते चढतात वरती. तर बघूया आज मला किती वेळ लागतो वरती चढण्यासाठी. नागटप्पा, या टप्प्याला नागटप्पा असं म्हटलं जातं. तर नागपंचमीच्या वेळी इथे भरपूर ठिकाणी नाग पाहिले जातात, त्यामुळे याला नागटप्पा असं बोलतात. तिकडे अंधेरी आणि उंदेरी दिसते. आणि ह्या साईडला ह्या डोंगरांच्या मध्ये जो डोंगर दिसतोय तो रामदानेश्वर. इथे असे नंबर टाकलेले असतात प्रत्येक पायरीवर. त्यामुळे आपल्याला समजतं आपण किती पायऱ्या चाललो.
आता आपल्या 300 पायऱ्या कंप्लीट झालेल्या आहेत आणि आता आपण पुढे जातो. अरे बघा, आता आपण पुढच्या टप्प्यावर आलेलो आहोत. त्याला म्हणतात देवाचे पाय. देवाचे फुटप्रिंट इथे उठलेले आहेत, त्यामुळे याला देवाचं पाय असं म्हटलं जातं. आणि अजून आपल्याला एवढं अंतर पार करायचं आहे. हे बघा इकडे सुमारे 2400 फूट अंतर आहे. तर आपल्याला पुढे चालत जायचं आहे. तर चला जाऊया. आता आपण गाय मंडीजवळ पोहोचलेलो आहोत. इथे पाण्याची सोय आहे. पूर्वीच्या काळी लग्न समारंभामध्ये ह्याच्यापासून पत्रावल्या बनवल्या जायच्या. आता पण काही ठिकाणी बनवतात, पण ह्यांचं प्रमाण खूप कमी झालेलं आहे. हे बघा, हे असे असतात. हे बघा ह्याच्या पुढे एक छोटं मंदिर आहे. पिंड आहे तिथे. मेन मंदिर त्याच्या पुढे आहे, पण इथे एक छोटं मंदिर आहे. बघा, आपण या मंदिराजवळ पोहोचलेलो आहोत. या पालेश्वर मंदिर. हे बघा, तिथे बघू शकता तुम्ही. आपल्याला अजून 150 पायऱ्या चढायच्या आहेत. अंतर आहे 800 फूट. तर चला जाऊया. ह्या मंदिरात आपल्याला तिकडून जाऊन आल्यानंतर यायचं आहे. फायनली आपण एकदा तो पोहोचलेलो आहोत. चला.
सर पे तर आता आपण गोमुखाजवळ पोहोचत आहोत. तर आता आपण नानीकडे पोहोचलेलो आहोत. हे बघा काळमुखाची पाटी आहे इथे. आणि ते बघा तिथे काय मध्ये दिसतंय पाण्याचा थर थोडा वाढलेला आहे, त्यामुळे ते थोडं वरती आलं पाणी, त्यामुळे लूक थोडं दिसत नाही. हे पाणी पिण्यासाठी आहे, तुम्ही पाणी पिऊ शकता.
काय मला बोलता नाही आणि बघा बघा असतो देऊन जो आपण येताना बघितला होता. ठीक आहे.